चला, आज आपण आठवडाभर टिकणारं, फ्रीजमध्ये ठेवून आठवडाभर टिकणारं मालवणी वाटण बनवून घेणार आहोत। एक नारळ अख्खा किसून घेतलाय, कांदा, मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता, 6 ते 7 पाकळ्या लसूण वापरणार आहोत बारीक चिरून, आणि 1 इंच आलं घेतलंय आपण। ओके, आता गॅसवर आपण भिडं ठेवून घेतलोय, भिड्याचा तवा आहे तो, आणि तो गरम झाला की जो आपण उभा चिरून घेतलाय कांदे, 2 मोठे कांदे, ते आपण आता त्या भिड्यावर परतून घ्यायचे, चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ते भाजलं की त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला थोडासा लसूण, जो आपण कापून ठेवला होता लसूण आणि आलं टाकून घ्यायचं आहे, मिरची, कढीपत्ता, हे सगळं त्यामध्ये आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि ते थोडंसं भाजलं की त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल। तर हे आपण वाटण फ्रीजमध्ये बनवून ठेवलं की सकाळी नाश्त्यासाठी चपातीसोबत आपण उसळ बनवतो किंवा भातासोबत आपण आमटी बनवतो, त्या प्रत्येक आमटीमध्ये किंवा उसळीमध्ये आपण हे वाटण टाकलं की खूप छान उसळ आणि आमटी दोन्ही खूप छान बनते आणि पटकनही तयार होतं। आणि कसं ऑफिसमध्ये जायचं असेल किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायची असेल आपल्याला उसळ, तर ते कसं लगेच बनतं। आता थोडंसं आपण तेल टाकले आणि परत ते कांदा आणि सगळं आपण चांगलं भाजून घेतले, आणि ते बघा अशा प्रकारे ते चांगलं भाजलंय। आता त्यामध्ये जे आपण ग्रेटेड कोकोनट आहे ते आपल्याला अख्खा, आपण जो नारळ किसून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे, आणि तोही आपल्याला आता चांगला भाजून घ्यायचा आहे। आणि हे आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे, जास्त फास्ट किंवा जास्त लो फ्लेम पण आपल्याला ठेवायची नाही आहे। अशा प्रकारे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही कोणत्या प्रकारचं वाटण घरी तयार करून ठेवता फ्रीजमध्ये रेग्युलर यूजसाठी, मला कमेंट करून नक्की सांगा। हे बघा, हे आपलं वाटण तयार आहे। हे थंड झालं की एअरटाईट कंटेनरमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। आणि ही चटणी जेव्हा वापरणार तेव्हा मिक्सरला आपल्याला ते लावून घ्यायचं आहे। थँक्यू।